नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, थंडीचे दिवस आहेत आणि थंडीचे दिवस म्हटलं की काही ना काहीतरी वेगवेगळं गरमागरम आपल्याला रोज खायला लागतं. तर आज मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे तो गोडाचा आहे, गरमागरम खायला अप्रतिम लागतो असा आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुगाच्या डाळीचा शिरा. अगदी अप्रतिम लागणारी अशी रेसिपी आहे, माझी सगळ्यात फेवरेट रेसिपी आहे. चला आपण सुरुवात करूया. मुगडाळीचा शिरा करण्यासाठी इथे मी मुगडाळ घेतली आहे. ही 1 वाटी मुगडाळ आहे. मी 4 तास स्वच्छ धुवून भिजत घातली होती. आता आपण ही जाडसर वाटून घेणार आहोत. तुम्ही किती शिरा करणार आहात त्याच्यावरती तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. साधारण 1 वाटी डाळीमध्ये साधारण 2 ते 4 जण व्यवस्थित खाऊ शकतील इतका शिरा होतो. तर मी इथे 1 वाटी डाळ घेतली आहे. आता आपण ही एकदा धुवून घेऊया आणि मग वाटून घेऊया. इथे मी ही डाळ धुवून घेतली आहे. आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. ही आपल्याला बिना पाण्याचीच वाटायची आहे, ह्याच्यात पाणी नाही घालायचं आहे वाटताना. तुम्ही इथे बघू शकता ही डाळ मी जाडसर वाटून घेतली आहे. आता शिरा करण्यासाठी एकीकडे मी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये मी साजूक तूप घालणार आहे. इथे मी 1 वाटी साजूक तूप घेतलं आहे, ते आपण ह्याच्यात घालणार आहोत. जेवढी आपली डाळ तेवढंच तूप साधारण आधी घ्यायचं आहे. या शिऱ्याला तूप भरपूर लागतं. आता हे सगळं तूप आपण वितळवून घेऊया. ही सगळी डाळ जी आपण वाटून घेतली आहे ती आता मी ह्या तुपामध्ये घालणार आहे. आता ही जी डाळ आहे ती ह्या तुपामध्ये आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही ते बघू शकता, ह्या डाळीने जे तूप आपलं आहे ते बऱ्यापैकी ऑब्झर्व केलं आहे. हे सगळं तूप आता ही डाळ शोषून घेईल आणि आपल्याला हे परत सुटेपर्यंत, ह्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ही डाळ परतून घ्यायची. ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवरती करायची. ह्याला 10 ते 15 मिनिटं लागतात. तुम्ही इथे बघू शकता सगळं तूप ह्या डाळीने शोषून घेतलंय. आता आपण ह्याला छान मंद आचेवरती परतून घेऊया. ही डाळ परतत असताना ही कढईच्या तळाला थोडी थोडी चिकटते, त्यामुळे असा स्टीलचा काविलथा घेऊन आपल्याला ती सोडवून घ्यायची, नाहीतर ती खाली लागू शकते. खाली न लागू देता आपल्याला ही डाळ छान परतून घ्यायची. इथे मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी दूध घेतलंय. जेवढी आपण डाळ घेतली होती तेवढंच आपण दूध घेतलंय आणि त्यामध्ये आता मी घालणार आहे 1 पेलाभर पाणी. इथे मी 1 पेला घेतलाय, त्या पेला भरून मी इथे पाणी घेतलंय. हे पाणी आपण ह्या दुधामध्ये मिक्स करूया. शिऱ्यासाठी आपल्याला दूध पाणी वापरायचं आहे, कारण ही डाळी जी आहे भाजलेली ती शिजण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, म्हणून दुधामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करून घेतलंय. आता हे आपण तापत ठेवणार आहोत. इथे मी दूध आणि पाणी असं मिक्स करून तापत ठेवलंय. आता ह्याला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि तोवर आपण डाळ परतून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता डाळीचा पण रंग आता थोडा थोडा बदलायला लागलाय. मोकळी मोकळी व्हायला लागली आहे आता ही डाळ. जशी जशी ही परतली जाईल तशी तशी याचा दाणा दाणा मोकळा होतो, तूप ह्याला सुटतं. तुम्ही इथे बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते किती सुकं झालंय. आता जसं जसं हे परतलं जाईल तसं तसं ह्यातलं तूप जे आहे ते रिलीज व्हायला सुरुवात होईल, ते बाहेर यायला लागेल. आत्ता ह्या स्टेजला तुम्हाला वाटत असेल की तूप आपलं कमी झालं का काय, पण तसं नाही आहे. जसं जसं हे भाजलं जाईल ह्यातलं मॉइश्चर कमी होईल तसं तसं तूप परत सुटायला लागेल. याला आपल्याला ह्याला मंद आचेवरती अजून एक 10 ते 15 मिनिटं लागतील. एकूण 20 ते 25 मिनिटं साधारण ह्याला परतायला लागतात. तुमच्या डाळीची क्वांटिटी किती आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं.
तुम्ही इथे बघू शकता आपण जे दूध पाणी उकळवायला ठेवलं होतं त्याला इथे आता उकळी आली आहे. तर ह्यामध्ये मी घालणार आहे केशर काड्या, 2 चिमूट केशर घेतलाय मी इथे. तुम्ही इथे बघू शकता ह्याचा आता चरचर असा आवाज यायला लागलाय आणि थोडं थोडं तूप आता सुटायला सुरुवात झाली आहे. ह्याचा अर्थ आहे आपलं मॉइश्चर आता कमी झालंय. अजून ह्याला एक 5 मिनिटं आपण परतून घेणार आहोत. ह्याचं तूप व्यवस्थित सुटलं पाहिजे आणि ह्याचा रंग जो आहे तो बदलला पाहिजे. साधारण गोल्डन ब्राऊन कलर ह्याला येतो. आपल्या दुधाला इथे आता उकळी आली आहे. आता मी हा गॅस बंद करून ठेवणार आहे आणि हे आपलं मिश्रण डाळीचं झालं की हे दूध आपल्याला त्या डाळीमध्ये ओतायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता जसं बेसनाच्या लाडवाला कसं बेसन भाजताना तूप सुटतं तसं ह्या डाळीला आता तूप सुटायला लागलंय. अशीच आपण ह्याला थोडे आणखीन भाजून घेणार आहोत. ह्याचा एक मस्त वास सुटला आता जसा बेसन लाडवाचा सुटतो तसा. इथे या मिश्रणाचा रंग आता बदललाय बऱ्यापैकी. हलकासा सोनेरी रंग यायला आता ह्याला सुरुवात झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याला आता व्यवस्थित तूप सुटलंय. आता ह्या स्टेजला गॅस एकदम मंद करायचा आहे आणि आपण जे दूध आणि पाणी उकळवून ठेवलं ते आपण ह्यामध्ये सावकाशीने घालणार आहोत. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण ह्याला वाफ काढून घेणार आहोत. ही जी डाळ आपण भाजून घेतली आहे ती छान शिजली पाहिजे. तुम्ही बघू शकता ह्याच्यात तुपाचं कसे बाहेर त्याचं जे तूप आहे ते बाहेर सुटायला लागलंय आता. याचा अर्थ आपलं तुपाचं प्रमाण परफेक्ट आहे. या शिऱ्याला असंच तूप सुटलं पाहिजे. आता मी ह्या कढईवरती झाकण ठेवतो आणि एक 5 मिनिटं आपण ह्याला वाफ काढून घेऊया. इथे एक 5 मिनिटं झाली आहेत. मी हे जे झाकण ठेवलं होतं आपण ते काढून घेतो. एकदा आपण हे ढवळून घेऊया. बघू शकता किती छान रंग आलाय डाळीला. इथे आपली डाळ शिजली आहे. आता मी ह्यामध्ये घालणार आहे साखर. जेवढी डाळ घेतली होती त्याच्यापेक्षा अर्धी वाटी जास्त म्हणजे एकूण 1.5 वाटी इथे मी साखर घेतली आहे. तुम्हाला कितपत गोड आवडतं ह्याच्यावरती तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्ही कमी खात असाल साखर तर तुम्ही कमी घाला. इथे मी ही 1.5 वाटी साखर घेतली आहे ती आपण ह्याच्यात घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया. साखर घातल्यावर ह्याला परत थोडंसं पाणी सुटेल. ती साखर जी आहे ती आपली सगळी विरघळेल. आता परत हे मिश्रण थोडंसं पातळ होईल. एक 5 मिनिटं आपण परत ह्याला झाकून ठेवणार आहोत. इथे आपली साखर आता छान मिक्स झाली आहे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण थोडं सैल झालंय. परत आता मी ह्यामध्ये घालणार आहे 1 चमचाभर वेलची पावडर, त्याचबरोबर थोडेसे बदामाचे काप आणि काजूचे काप आपण घालणार आहोत. एकदा मिक्स करून घेऊया.
आता मी परत ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक 5 ते 7 मिनिटं आपण ह्याला छान वाफ काढून घेऊया। इथे एक 5 मिनिटं झाली आहेत, शिऱ्याला छान वाफ आली आहे। आता मी हा काढून घेतो झाकण ह्याच्यावरचं। तुम्ही बघू शकता ह्याला जे तूप आपण घातलं होतं ते आता कसं छान सुटलंय। एकदा आपण ढवळून घेऊया। आपला मुगाच्या डाळीचा शिरा आता इथे तयार झालाय। मी तो सर्विंग बाउलमध्ये काढून घेतो। मंडळी, हा गरमागरम मूग डाळीचा हलवा तुम्ही करून बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले व्हिडिओज लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।